त्या मतदारांनी या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या जी काही त्या ठिकाणी यादी आमची लोक सुद्धा संपूर्ण ह्याच्यामध्ये फिरतायत आणि जे मतदार आहेत त्या मतदारांची नावं काढून आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळजवळ 1,20,000 एवढी मला वाटतं त्या ठिकाणी नावं आपली होती. 13,000 नावं होती आणि त्या 1,13,000 वरनं आज आणले किती 13,500. म्हणजे एवढी नावं जी ग्रॅज्युएट लोक त्या लोकांनी मेहनत करून त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि ती त्या ठिकाणी गाळून मुद्दामून जाणून बुजून त्या ठिकाणी फक्त 13,000 या ठिकाणी संपूर्ण या सिनेटच्या सदस्यांची नावं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा विश्वास आहे आणि त्यांना कळलंय या ठिकाणी आपली काही यंत्रणा काम करत नाही. लगेच त्यांनी मुख्यमंत्री लगेच त्या ठिकाणी त्याला स्टे देऊन ती विद्यापीठाची निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मी धन्यवाद देईन माननीय हायकोर्टाला की त्या हायकोर्टाने दखल घेऊन मला वाटतं उद्या ती निवडणूक होणार आहे. अशा पद्धतीने पळकुटेगिरी या मिंदे सरकारची चाललेली आहे आणि म्हणून सर्व जागरूक नागरिकांनी या ठिकाणी जसा विश्वासघात त्यांनी पक्षाची केला सरकारमध्ये राहून तसाच विश्वासघात नागरिकांचा मतदारांचा करण्याचा डाव या ठिकाणी करतायत. म्हणून मतदारांनो सावधान राहा. या ठिकाणी आपापल्या नाव आहेत की नाही यादी काय आमच्या जी काही मंडळी लोक फिरतायत आज तुम्ही बघितलं असेल ह्या यादीमध्ये ऐरोली मतदारसंघातले कोकण पट्ट्यात मला वाटतं कोकण पट्ट्यातली 250 नावं मला वाटतं या तुमच्या सिनेटच्या यादीमध्ये आहे. म्हणजे जे मतदार आहेत 1,20,000 जी काय 13,000 मतदार नोंदणी या ठिकाणी केली होती त्यामध्ये फक्त 13,000च मतदार ठेवले. एवढ्या लोकांना त्या ठिकाणी गाळलं गेलेलं आहे. म्हणजे 1,00,000च्या आसपास त्या ठिकाणी नावं डिलीट केली या लोकांनी. जे ग्रॅज्युएट मतदार आहेत जे त्यांचा सिनेट सदस्य नोंदणी त्यांनी केली होती आणि अशा लोकांची नावं जाणून बुजून त्या ठिकाणी इलेक्शन पुढे ढकलण्याचा डाव केला होता. परंतु उद्या त्यांना नक्कीच हे मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. सर सरकार आणि निवडणूक आयोग यांची कुठेतरी हात मिळून झालेली आहे नाही ना. हे सर्व सरकार आणि निवडणूक आयुक्तांचं काम चालू आहे ना. ज्या वेळेला तुम्ही वन नेशन वन इलेक्शनचा घोषणा करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही राज्याच्या निवडणुका 4 राज्याच्या निवडणुका होत्या त्यातल्या या ठिकाणी फक्त 2 का 3च त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जात आहेत. त्या सुद्धा 2-2 टप्प्यामध्ये घेत आहेत. आता इकडची कधी निवडणूक आज तुम्ही बघितले महानगरपालिकेमध्ये 3-3, 4-4 वर्ष प्रशासन काम करते. आज सुबंध त्या महानगरपालिकेची अवस्था कशी झाली असेल तुम्ही बघितलं असेल. 2-2, 3-3 वर्षांची बिलं त्या ठेकेदाराला मिळाली नाहीत. आज कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळला जात नाही. परिवहनच्या कर्मचाऱ्यांचं जी काही देणी आहेत ती अजून दिली जात नाहीत. आज परिवहनच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसावं लागतंय. दररोज खोटी खोटी आश्वासनं दिली जात आहेत. आज सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेशी खेळते हे मला वाटतं जनतेने बघितलेलं आहे आणि नक्कीच जनतेने सावधानतेने या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपला हक्क या ठिकाणी बजावायचा आहे. सर दोघां नावामुळे पुढची निवडणूक आहे त्यावर काय परिणाम होईल का आणि कोणाचा फायदा होणार? हे फायदा म्हणजे सरकार त्यांचा आता त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे जनमानसात नाही म्हणून तर सिनेटची निवडणूक त्यांनी कॅन्सल केली. शेवटी हायकोर्टाला हस्तक्षेप त्या ठिकाणी करावा लागला की तुम्ही एखादी प्रक्रिया सुरू असताना इलेक्शन 2 दिवसापर्यंत आलेला असताना तुम्ही त्याचा सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी स्थगिती दिली. त्यामुळे कोर्टाने फटकन त्यांना सांगितलं की 2 दिवसांनी निवडणूक घ्या. त्यामुळे सत्तेचा गैरवापर चालू आहे सध्या. कारण त्यांना माहिती आहे जनाधार नाहीये. मोठमोठ्या घोषणा करतात लाडकी बहीण हे बहीण ते बहीण लाडका भाऊ. आता तुम्ही बघितलं ऐरोलीमध्ये तर लाडक्या भावासाठी अदानीसाठी किती जमिनी त्या ठिकाणी सिडकोला बसायचं चालू आहे. आता नवीन अध्यक्ष मला वाटतं नेमले 2 दिवसापूर्वी 8-10 दिवसाचं त्यांना पूर्ण दिलेलं आहे त्यांना. आता बघू काय करतात ते. सर 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने ऐरोली मतदारसंघाची यादी प्रसिद्ध केली बोगस मतदारांची आणि आता त्यामध्ये काय तफावत वाटते? आता त्यामध्ये फक्त 1300 नाव वगळलीत. कळलं की नाही? वगळले म्हणजे त्यांना हरकती घ्यायला सांगितलेत या नावांची. जी लिस्ट आहे जवळजवळ मला वाटतं ऐरोली मतदारसंघाची
जी आहे 39,700 आहेत आणि 1300 फक्त ती ठाणे बाबाला यादी पाठवलेली आहे. ही दुबार नाव आहेत, कोणाच्या हरकती असतील ते आम्हाला सांगा. म्हणजे हा फक्त दिखावापणा आहे, कळलं की नाही. आणि कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही. आम्ही वारंवार गेल्या 1.5-2 महिन्यापासून या संबंध मतदार यादीचा अभ्यास करून त्या ठिकाणी पुराव्यासकट हे सर्व पुरावे त्यांच्या समोर सादर केलेले आहेत. फक्त त्यांना निर्णय घ्यायचा आहे. या ठिकाणी कित्येक ठिकाणी आमच्या जे काही सदस्य होते त्या सदस्यांनी त्या ठिकाणी दाखवलं सुद्धा की ही व्यक्ती या ठिकाणी राहत नाही. बरं, ही राहते ती व्यक्ती, त्याचा तो फोटो जो एका ऍड्रेसवरती आहे तो फोटो तोच दुसऱ्या ऍड्रेसवरती आहे. म्हणजे ती दोन्ही ठिकाणी राहणारी जी दाखवली व्यक्ती ती एकच आहे हे दाखवून सुद्धा त्या ठिकाणी हे केलेलं आहे. सर, आपण वारंवार पुरावे पण देतात निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोग काय ऍक्शन घेत नाही. शिवसेना स्टाईलने काय इशारा दिला का? इशारा म्हणजे आता आम्हाला दुसरा काय पर्याय नाही. कलेक्टरच्या कॅबिनमध्ये आम्ही जाऊन बसणार आहे, सर्व पक्षाची मंडळी, जोपर्यंत न्याय देत नाही, आणि कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत.